36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. कन्नड तालुक्यातील शेलगाव शिवारातील गट क्रमांक 23, 24, 26, 27, 70, 72 येथील शेतकऱ्यांनी रस्त्याच्या प्रश्नावरून सुरू केलेले आमरण उपोषण अखेर आज प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर मागे घेण्यात आले. दिनांक 20 सप्टेंबर 2021 पासून तहसील कार्यालय कन्नड येथे गाडी रस्ता मोकळा करून देण्याबाबत अर्ज सादर करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यानं शेतकरी संतप्त झालेले होते. वारंवार तहसील कार्यालयाच्या चक्रा मारूनही न्याय न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी 19 मार्च 2026 पासून आमरण उपोषण सुरू केलं होतं. आज तहसीलदार मॅडम यांनी स्वतः उपोषणस्थळी भेट देत शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी रस्ता प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे ठोस आश्वासन देण्यात आले. यानंतर उपोषणकर्ते फकीरराव मनगटे यांनी उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली. यावेळी पिशोर पोलीस स्टेशनचे लगड साहेब, तलाठी BC आप्पा, सरपंच विलास बापू आदी मान्यवर उपस्थित होते. या निर्णयामुळे परिसरातील तणाव कमी झाला असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. मात्र प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी कधी होते याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी सत्यम गवळी, कन्नड.